आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते अलिबागला. मुंबईपासून साधारणतः 2.5-3 तासामध्ये आपण अलिबागला पोहोचू शकतो आणि अतिशय सुंदर रस्ता आहे, अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी अलिबागला नक्की भेट द्यायला पाहिजे. पण आज आपण करतो इथे खवय्येगिरी. ती कुणाच्या घरी जाऊन ते बघूया. आपण भाभीजींच्या घरी आलोय गप्पा मारायला. तर आता भाभीजींची ओळख करून घेऊया. भाभीजी, कार्यक्रमात स्वागत. जी बरं, तुमच्याकडे नमस्कार करायचा का आदाब करायचा? दोन्ही पण असा बरोबर आहे. आदाब बी करायचा, नमस्कार पण. येस. बरं, मला तुमची स्किन तर सुंदरच आहे, जशी तुमच्या खानदानी सगळे मुस्लिम समाजात अगदी रिच अशी ती स्किन असते. तो स्किन टोन तर तुम्हाला जन्मजात मिळालेलाच आहे. सो त्याच्याबद्दल तुमचे आधी काँग्रेस करते मी तुम्हाला. थँक्यू मॅम. आणि मला सांगा की तुम्ही किती वर्ष आहात अलिबागमध्ये? 28 वर्ष झाली. 28 वर्ष. आणि तुमचं पूर्ण नाव? सोनल बहादूर हसलानी. सोनल बहादूर हसलानी. ओके. आणि हसलानी म्हणजे काय कास्ट येते ही? खोजा, आगाखानी खोजा. आगाखानी खोजा. हो, मस्त. खोजा लोकांचं तर सौंदर्य प्रसिद्धच आहे. बरं, आणखीन काय काय तुमच्याकडे प्रसिद्ध आहे आम्हाला सांगा ना आमच्या प्रेक्षकांना खास. प्रसिद्ध तुम्ही मूळचे कुठचे? कहाँ से हो आप? बेसिकली ऐसा मेरा जन्म कच्छ में हुआ है. कच्छ में? जी. एजुकेशन गुजरात में हुआ है. हाँ. और शादी अलीबाग में हुई है. क्या बात है. और कच्छ में तो बहुत सुंदर है. वहाँ के तो ऐसा हम मतलब यहाँ के कपड़े देखने के बाद ऐसा लगता है कभी शॉपिंग करने कच्छ चले जाए. तिकडचं भरतकाम, विणकाम एवढं प्रसिद्ध आहे. बांधणी फेमस आहे. बांधणी खूप फेमस आहे. सुपर बांधणी, सगळे कलर्स आणि त्याचं वर्क पण. तर तुम्ही तिकडनं शॉपिंग करून आणता की? मी लहान होती तेव्हा कच्छला होती. म्हणजे बरी वर्ष झाली. पण मग आता नाही जावं असं वाटत कच्छला? नाही, आता कोणच नाही तिथे. आणि मी खूप लहान होती तेव्हा कच्छला. माझा जन्म कच्छला झाला. मग 5 वर्षानंतर मी गुजरातला आली. आता आपण दोघी जणी जाऊया शॉपिंगला. चालेल. ओके. अलिबागवरनं एक लॉन्च करतो आणि डायरेक्ट गुजरातला जातो आणि मग तिथे जाऊन शॉपिंग करतो. गुजरातला माझी बहीण आहे. अच्छा, आहे म्हणजे आपल्या जवळपास कच्छला कोण नाही. पण गुजरातमध्ये हॉल्ट घेऊ असेल तरी सुद्धा मला माहित नाही. कच्छला असेल तर मला माहित नाही. शोधूया जाऊन. मी खूप लहान होती तेव्हा. 5 वर्षाची होती म्हणजे काल मला माहित नाही. पण मग तिथे गुजरातमध्ये म्हणजे तुमचं जेवण खाण वगैरे काय आवडीनिवडी होत्या तिथे किंवा आता इथे अलिबाग मध्ये आल्यानंतर? कारण गुजरातमध्ये फिश मिळत होतं तुम्हाला? नाही ना. मग तिथे जास्ती मटन आणि हे तिथे जास्त गोड भात, गोड आपलं काय डाळ गोड असते, कढी गोड असते, सगळे ते गोड पदार्थच असतो तिथे गुजरातला. इथे अलिबागला कसं असतं तिखट वगैरे, मच्छी असते, मच्छी मिळते, तिखट असते. पण मग इथे जास्ती आवडतं. इथे जास्ती आवडतं. अलिबागचं फिश अख्ख्या जगामध्ये फेमस आहे. तर तुम्ही बीचवर जाता की नाही? जी. फॅमिली? तुमच्या फॅमिली कोण कोण? माझा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, माझा मिस्टर. अच्छा, काय करतात मिस्टर? आमची राईस मिल आहे, भाताची गिरण आहे. हा. खरतालपुला भाताची गिरण आहे. मग आता तुम्हाला ऑर्डर देतो आम्ही. जरूर. सगळ्यांच्या आमच्या टीमला. अलिबागचा तांदूळही अतिशय प्रसिद्ध आहे, कोलम तांदूळ. जी ना? जी. तर आता कोलम तांदूळ इथनं पोतीच्या पोती न्यायलाच पाहिजे. तर भाभीजींना ऑर्डर देतो तांदूळाची पण. किती किलो आम्हाला पाहिजे सगळ्यांना तोही आम्ही घेऊन जाणार. आणि तुमच्याकडून आम्हाला आज आता जे खायला मिळणार आहे ते काय आहे? नॉनव्हेज आहे, व्हेज आहे? व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. व्हेज पण आहे. तुमची स्पेशल मिठाई आहे का? शिरखुर्मा बनत आहे. हा, ज्याची आम्ही अगदी, माझे एक नेबर आहे बांद्र्याला, तर मी वर्षातनं ते मला दरवर्षी ईदला पाठवतातच शिरखुर्मा. अक्षरशः मी वाट बघत असते सकाळ झाल्यापासून की कधी एकदा भाभीजींकडनं आपल्याला शिरखुर्मा येतोय. कारण त्याची चवच वेगळी असते ना, कम्प्लीट वेगळी. म्हणजे पर्टिक्युलरली त्या दिवशी आपण जेव्हा रमजानला करतो तेव्हा त्याची चवच वेगळी येते. आणि बाकी पण अजून एक मिठाई कुठची म्हणालात? पाकचे लड्डू. पाकचे लड्डू. ते सुखडी पण बोलू शकता आणि पाकचे लड्डू पण बोलू शकता. अच्छा. आणि नॉनव्हेज आहेत की नाही? नॉनव्हेज काय? खिमा कोफ्ता आहे. खिमा कोफ्ता आणि सिमला स्टफ, ते आपण भरलेली सिमला स्टफ.
पण मग त्याच्यात त्याच्यामध्ये नॉनव्हेज कोलबी टाकलेले आहे, प्रॉन्स टाकलेले आहे त्याच्यामध्ये. मग अलिबागचं काहीतरी फेमस पाहिजे ना टाकायला. लाडूत नाही ना घालणार आहे? नाही म्हणजे त्याच्यामध्ये मच्छी फेमस आहे ना, म्हणून त्याच्यामुळे मी शिमलामध्ये मच्छी प्रॉन्स टाकलेले आहे. पण लाडूत नका घालू. नको कारण अलिबागकर काय करतील ना त्याचा काय भरोसा नाही. इथे अप्रतिम मिळतात मासे, त्याच्यामुळे ज्यात त्यात ह्याच्या पदार्थांमध्ये मासे घालायची सगळ्यांना सवय ना. बरं, तुम्ही 2 बनवताय का तुम्ही 4 बनवताय? चारही मीच बनवणार. चारही तुम्ही बनवताय. मग पहिला कुठचा बनवता? त्याला आपण शिरखुर्मा. हा, क्या बात आहे. नैवेद्य दाखवूया, नैवेद्य दाखवूया जी. आणि त्याच्यानंतर सुरुवात करूया. म्हणजे मग सगळं कसं व्यवस्थित सुरळीत असं पार पडेल आणि मग बाकीचे पदार्थ नंतर बनवू ना. तर या शीरकुर्मासाठी मला साहित्य नीट सांगा, म्हणजे आमच्या घरांमध्ये सुद्धा आमच्या सणांना आम्हाला हा बनवता येईल. साहित्य: हा सेवई आहेत, साखर, दूध, साजूक तूप, बदाम, पिस्ता, चारोली, खारेक, एलची पावडर आणि केसर. आणि आता मस्त साजूक तुपाचा सुगंध सगळ्या घरात भरलाय, कारण साजूक तूप आम्ही तापत ठेवलेले आहे ना भाभी. जी. साजूक तुपातच करायचं ना? जी जी. यस, घर का असली घी. असली घी. ओके, तो अभी पहले क्या चाहिए आपको? पहले तो अपन ड्राई फ्रूट सब फ्राई करें. पहले अपन एक कढ़ाई में घी साजूक तुप डालेंगे हैं. हाँ. अब इसमें सब अपन ड्राई फ्रूट डालेंगे. पहले ये डालेंगे, ये खारिक है, खजूर खारिक, सूखी खारिक. अच्छा, सूखी खारिक. जी, उसको भिगाया है क्या? उसको रात को सब ड्राई फ्रूट को भिगाना है और सुबह को उसको छिलना है. अच्छा और फिर घी में तुपामध्ये फ्राय करायचे आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके, म्हणजे प्रत्येक ड्रायफ्रुट तसंच? जी जी. रात्री सगळे भिजत घालायचं. अच्छा, म्हणून ते soft आहे. जी, खारीक, चारोली, पिस्ता आणि बदाम हा सगळे रात्री भिजत घालायचं. म्हणजे आणि त्याच्यानंतर चारोलीचे सगळे सालं काढायची. चारोली सालं असतात ते सगळे काढून घ्यायची. मेहनतीचं काम आहे ना, पण म्हणून ते एवढं टेस्टी होणार आहे. चविष्ट. येस. मग हे आता सगळं लागेल? जी, हे आपण सगळं लागेल. गॅस स्लो करायचं. गॅस स्लो मध्येच ठेवायचं. स्लो मध्ये ठेवायचं. काय दिवता सगळं नाही. आता बदाम घे. आता पिस्ते? जी. पिस्ते पण सेम ना? जी जी जी. आणि आता चारोली टाका. थोडासा ब्राउनिश व्हायला पाहिजे. आणि ते शिरखुर्म्याला प्यायला की ते तोंडात आले की बरं वाटते. तीची चव लागते मस्त खमंग. जी. ब्राऊन ते असले तरच ती खायला मजा येते. आणि आता आपण ह्याला एक बाउल मध्ये काढून घेऊया. हो, अजून 1-2 मिनिटानंतर आपण काढू. 2 मिनिटाचा थोडा ब्राउनिश व्हायला पाहिजे. झालेत ना व्यवस्थित भाभी? बघा, ब्राउनिश थोडे झाले. येस येस, परफेक्ट. पण मग आता आधी काढून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये शेव टाकायची. शेवया त्याच्यानंतर टाकायच्या त्याच तुपामध्ये. जी जी. ओके, ठीक आहे. मग आम्ही एका वाटीमध्ये काढून घेतो आणि मग ते परतायला घेतो शेवया. आणि आता ह्याच्यातच शेवया टाकायची. आपण भाजले. जी, हे थोडं ब्राउनिश केलं पाहिजे. भाभी, तुम्ही एवढ्या कमी क्वांटिटी मध्ये कधी केलं नसेल? नाही. शीरकुर्मा पण आम्ही 3-4 लिटरचा बनवतो. हा, तेच. कारण तो सगळ्यांना वाटायचा असतो ना, जी. बनवायचा. आणि जसं नॉनव्हेज पण करायचं, मला वाटतं ते सुद्धा असं 10 किलो 15 किलो एवढं करतात ना. आणि सगळ्या जगाला वाटायचं. जी जी. जेवढे आपले नातेवाईक मित्र सगळे असतील त्या सगळ्यांना आजूबाजूच्यांना वाटायचं. प्लस ही खीर, म्हणजे आपण जी म्हणतो तसं याचा हा स्पेशल शीरकुर्मा. ते तुम्ही बघितलं की आपण हे सगळं कसं फ्राय करून घेतलं, आदल्या रात्री भिजवलं, सोललं, कातरलं आणि मग ते फ्राय केलं. त्याच्यामुळे त्याचा स्वाद वेगळाच येणार आहे. आणि ते पण असं लिटर्समध्ये 4-4 लिटरची ती म्हणतात तसं मोठ्या पातेल्यात बनवायचं आणि सगळ्यांकडे डबे पोचते. लेकिन जैसे आप भेजते हो किसी को, तो वैसे उनके घर से भी आपके लिए आता होगा ना? आता है. हाँ, तो म्हणजे एकमेकांच्या घरच्या चवीची देवाणघेवाण. पुरणपोळी आते, मोदक के लाडू आते, गणपती के दिन मोदक के लाडू आते हैं. क्या बात है. मस्त मस्त. नाही, पण याची खासियत अशी आहे की जसं आपण म्हणतो ना, आपला शिरा, सत्यनारायणाच्या पूजेचा शिरा जो असतो त्याची चव त्याच दिवशी तशी लागते.
बरोबर बरोबर आहे. तसं आमचं पण शिरकुर्मा तसं ईदच्या दिवशी सगळी वेगळी चव येते त्याची. वेगळीच चव आणि असं एरवी बनवलं ना तर एवढी चव येत नाही. बरोबर. येतं पण ईदच्या सारखी येत नाही. राईट. जी. आता काय दूध घालायचंय? नाही मस्त brown झालं ना? आता पण अजून थोडासे अजून brown थोडासे झालं? स्लाइड. ओके. थोडासा. म्हणून ती खमंग होते ना. जी तो ईद के दिन सुबह में बनाई जाती है जी. या- सुबह को नमाज होती है ना, रमजान ईद की नमाज होती है ना, हाँ. उसके बाद हम लोग बनाते हैं. अच्छा. ईद हुई कि फिर बनाते हैं, बनाने को लेते हैं. और म्हणजे जसं आपल्याकडे असतं की एखादा सण असेल, दिवाळी वगैरे असेल तर आपण अख्खं घर स्वच्छ धुवून नीट नेटकं करून मग सुरुवात करतो. वैसे ही आपकी यहाँ भी होता है ना? जी जी जी. ईदच्या आधी अख्खं घर धुतलं जातं, प्रत्येक वस्तू आणि अख्खं घर पूर्ण क्लीन करून मग हे पदार्थ बनवले जातात आणि ईद साजरी केली जाते. बस आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया. आधी साखर साखर टाकूया. पण मग आता ही एवढी साखर पुरणार आहे का अजून लागेल? नाही बस एवढी टाका. टाकू. टाक सगळी टाक. खूप गोड नसते. नाही जास्त गोड. ही अशी बेतास गोड असतं जी. आणि मग त्याच्यामुळे मला वाटतं आपण भरपूर खाऊ शकतो ती. जी. आता घालू दूध? दूध घाला. हे पण आळत येईल ना भाभी? जी घट्ट जी होतं. जी घट होईल. थोडासे होईल. वाव. ड्रायफ्रूट सगळंच टाकून द्या. सकाळी असं भरपेट जेवायचं मस्त मटण वगैरे, मग शिरकुर्मा आणि मग दुपारी निवांत ताणून द्यायची. आम्ही असंच करतो. आम्ही असे मोदक चापतो आणि त्याच्यानंतर ताणून देतो किंवा दिवाळीला असं यथेच्छ फराळ खातो, निवांतपणे दुपारची झोप काढतो. हे तसं आहे सगळं. इतकं म्हणजे इतके ड्रायफ्रुट्स आणि सगळं घातल्यानंतर काय अंगावर येईल ते खाल्ल्यावर. पाहिजे एक डुलकी मस्त आहे याच्यानंतर. आता वेलची पूड थोडीशीच टाका. हाफ टीस्पून कमी. कारण त्या ड्रायफ्रुट्सची चव त्याच्यात मेन असते ना. जी. आणि केशर केशर तुम्ही परतून घेतले? जी. नाही ते गरम करून घेतलं नाही ना? टाकू टाका टाका. केसरला गरम नाही केला. केसर कच्चच टाकायचं. मस्त प्युअर केशर. कुठे मागवलंय का स्पेशल? जी. कॅनडाहून. कॅनडाहून. मला वाटलंच कारण कणभर टाकल्यानंतर असा इतका सुंदर असा सुगंध दरवळला केशराचा. पण आता रेडी ना? थोडं उकडायला पाहिजे. थोडं एक 5 मिनिटं 10 मिनिट तरी उकडायला. 10 मिनिट उकडायलाच पाहिजे. म्हणजे काय सगळे मिक्स होऊन जातात. आणि थोडं घट पण होतो. थोडं नाही घालून झालं ना सगळं? झालं. साहित्य सगळं जी झालं. जी जी. ओके. मग एक 5 मिनिटं आम्ही छान ते उकळतो आणि मग आम्ही नैवेद्य दाखवू जी. ना जी. आपल्या अल्लाला आणि मग खाऊ. ओके. तोपर्यंत याचं साहित्य आणि कृती. शीरकुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शेवया, साखर, दूध, साजूक तूप, भिजवलेले बदाम, भिजवलेले पिस्ता, भिजवलेली चारोळी, भिजवलेली खारीक, वेलची पावडर आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तुपावर भिजवलेले खारकाचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे आणि चारोळी परतून घ्यावी. कढईमध्ये तुपावर शेवया भाजून परतून घ्याव्यात. त्यामध्ये साखर, दूध, परतलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि केशर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून सर्व्ह करावं.